आणि या सगळ्या खडतर प्रवासातून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. हे खरं तर त्यांचं आणि आमचं भाग्य समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माणूस कामाला लागणं आणि रिटायर होणं हे एक आयुष्यातला फार मोठा टर्निंग पॉईंट असतो. तेव्हा या सगळ्यातून ते पार झालेले आहेत. माझे सर्व मित्री धेंडे, मला वाटतं आमचे MG गायकवाड आणि सर्व ऑफिसर तुमच्या MSCB सर, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुरुजन पालक, विघ्न विनाशक गुरुजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. सिद्धी विनायक तूच अनंता, सिद्धी विनायक तूच अनंता, आ आ आ आ, सिद्धी विनायक तूच अनंता, शिवात्मसा मंगला, शिवात्मसा मंगला, उतराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि मोहम्मद रफी म्हणलं की कुठला असा दिवस गेला नाही की आम्ही मोहम्मद रफीचं गाणं ऐकलं नाही. रोज त्यांची गाणी कानावर असतात. देशात नव्हे तर परदेशात हजारो लाखो गाणी त्यांनी गायलेली आहेत. मोहम्मद गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, झिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, झिम झिम गिरे सावन. सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अगन, झिम झिम गिरे
सर्वप्रथम या सेवापूर्ती कार्य गौरव सोहळ्याला आलेल्या सर्व आमंत्रितांचे मी आमचे मोठे बंधू राजेंद्र अडसुळे साहेब यांच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संस्कृतीनुसार महापुरुषांच्या स्मृतीची आणि आदर्शांची पूजा करण्यासाठी मी राजेंद्र अडसुळे साहेब, त्याचप्रमाणे एक मान्य डिंबळे साहेब, मान्य जाधव साहेब, त्याचप्रमाणे शिवाजी चव्हाण साहेब आणि वावरे साहेब, खडतरे साहेब, प्रफुल्लजींनी जे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय चव्हाण साहेबांनी स्वीकारावं अशी विनंती केली, त्याला माझं अनुमोदन आहे. थँक्यू. रे साहेब, सहाय्यक अभियंता शाखा क्रमांक 2 महावितरण, आपणासही मी विनंती करतो की आपण विचारमंच कारवाईत यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय पूजनीय भंते अनिरुद्धजी महाथेरो यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. Dr. Babasaheb Ambedkar, ladies and gentlemen, min upasak upasika, I will give blessing to Rajendra Arsuraji, who has serviced 34 years Mahavitaran. I will give you, I hope that Nana, you have completed your service 34 years. I hope that you will work for the society, for Dhamma work. I request you to work for Dhamma work. Now I will give you blessing, okay? Okay. Sabbi thiyoiva jantu sabbaru gobina santu mate bodhantarayo sukhi dirghayo ko bhava bhavodu sabba manglarakanu sabba devata sabba buddhanu dhammanu sanganu vasada sati evantuti avipadana silasani. अडसुळे यांनी 11वी सायन्सपर्यंत शिक्षण घेतले असून त्यांचा ITIमध्ये इलेक्ट्रिशियन हा ट्रेड झाला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 3 वर्ष अप्रेंटिसशिप केल्यानंतर 20 ऑगस्ट 1990मध्ये ते पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत बारामती डिव्हिजन येथे नोकरीवर रुजू झाले. तेथे त्यांनी नीरा उपविभागात पदस्थापना देण्यात आली. 2 वर्षानंतर 1992मध्ये त्यांची विनंती बदली राजगुरुनगर विभाग अंतर्गत लोणावळा उपविभागात झाली. या ठिकाणी त्यांना वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगचे काम देण्यात आले. या माध्यमातून त्यांनी टेप ड्राईव्हमध्ये वीज कंपनीचा महसूल वाढवण्यात मोलाची कामगिरी केलेली आहे. काम करीत असताना त्यांना त्या ठिकाणी काही त्रुटी आढळल्या. त्याबाबत वरिष्ठांना लेखी पत्र व्यवहार त्यांनी करून सदर बाब अधिकारी आणि अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मंडळाचं जे आर्थिक नुकसान होणार होतं ते त्यांनी थांबवलं. सन 2023 आणि 2004 या साली ते बारामती डिव्हिजन अंतर्गत दौंड उपविभाग मीटर रीडर म्हणून कार्यरत होते. तदनंतर मुळशी डिव्हिजन अंतर्गत भोर विभागात 2005 1 वर्ष ते कार्यरत होते. अडसुळे हे भोर तालुक्यातील वशी आहेत.
आडसुळे यांची सेवा 5 वर्ष इतर विभागात वगळता 29 वर्ष त्यांची सेवा लोणावळा उपविभागात झालेली आहे. आपल्या सेवा काळात त्यांनी उत्तम व उल्लेखनीय कार्य केले असून सन 2013 म्हणजे 21/10/2013 कनिष्ठ यंत्रचालकपदी पदस्थापना आणि 22/22 KV स्विचिंग उपकेंद्र नांगरगाव लोणावळा येथे दिली. पुढे वरील यंत्रचालक या पदावर त्यांनी 31/11 KV पॉईंट उपकेंद्र येथे त्यांची पदोन्नती त्यांना मिळाली. सन 13 मार्च 2019 ते पुनश्च 22/22 KV स्विचिंग उपकेंद्र नांगरगाव लोणावळा येथे प्रधान यंत्रचालकपदी पदोन्नतीद्वारे रुजू झाले. आज या ठिकाणी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्याच ठिकाणी श्री आडसुळे यांनी कंपनीमध्ये कार्यरत असताना कामगारांच्या प्रश्नाविषयी नेहमीच जागरूकपणे काम करीत असत. त्यावेळी त्यांनी महावितरणमधील विविध संघटनांमध्ये पदे भूषवलेली आहेत. संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक देखील त्यांनी केलेली आहे. कामगारांच्या प्रश्नाची जाण त्यांना आहे. कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहे. आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्याचप्रमाणे निरोगी स्वस्थ मुक्त आयुष्य त्यांना लाभो अशी मी भगवंतचरणी मनोकामना करतो. आणि या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा लोणावळा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आदरणीय चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित कामगार महासंघाचे डिंबळेजी, चव्हाणजी, त्याचबरोबर स्थानिक पदाधिकारी, माझे सहकारी खडतरे साहेब आणि ज्यांच्या प्रेमापोटी इथं या ठिकाणी उपस्थित या समोरचा जनसमुदाय ज्यांच्यावरती प्रेम करतो आहे, अशा सेवापूर्ती ज्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात, ते माझ्या उपविभागाचे वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ म्हणून जे आज सेवानिवृत्त होत आहेत ते श्री राजाभाऊ आडसुळेजी व त्यांच्या पत्नी. आज मित्र हो, वयाची 58 वर्ष पूर्ण झाली म्हणून आमचे राजाभाऊ या ठिकाणी सेवानिवृत्त महावितरण कंपनीमधनं होत आहेत. कारण त्यांच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला किंवा मला त्यांचे 58 वर्ष पूर्ण झालेत का नाही हे थोडं कळायला कठीण जाईल. कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे बघता क्षणी वाटतं हे 40-45 वर्षाचे असतील. मात्र ते कोणत्याही शासकीय यंत्रणेत कामाला लागताना जन्मतारखेचा दाखला एक चांगला निरखून पाहिला जातो आणि तो सेवानिवृत्तीच्या दिवशी देखील अतिशय कटाक्षानं पाहिला जातो. त्यामुळंच ते माझ्या मते आज ह्या सेवानिवृत्त होत आहेत. मात्र त्यांचं जे त्यांनी जी तब्येत आपली सांभाळली आहे ती अतिशय चांगली आहे. या महावितरण किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 1990 साली त्यांनी प्रवेश केला आणि 1990 सालापासून आजपर्यंत म्हणजे प्रदीर्घ एकूण 34 वर्ष ह्या महाराष्ट्र राज्यातल्या काही 2 जिल्ह्यामध्ये जरी त्यांनी काम केलं असलं तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. नक्कीच ह्या महावितरणला असेल किंवा तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला त्यांच्या रूपी आमच्या एका सहकारी बांधवांनी महावितरणचा किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा उत्कर्ष कसा होईल आणि ग्राहकाला कशा पद्धतीनं सेवा दिली जाईल हे अत्यंत प्रामाणिकपणे पाहिलेलं आहे. आणि आता प्रास्ताविकामध्ये जसं सांगितलं काकडीजींनी की नक्कीच या ठिकाणी कामगार महासंघाचे 2 स्टेट लेवलचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरून असं जाणवतं की आडसुळेजीने त्यांच्या या 34 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नक्की ग्राहकांची सेवा केलीच, त्याचबरोबर महावितरणचं देखील काम केलं आणि अत्यंत ऊन वारा पाऊस या सर्व बाबीमध्ये स्वतःला झोकून देऊन माझा हा जनमित्र, माझा जो तांत्रिक कर्मचारी स्टाफ जो काम करत असतो त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं देखील अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि ते काम आडसुळेजीने अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं आहे. आणि त्याची पोच म्हणून आज या ठिकाणी स्टेट लेवलचे पदाधिकारी या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहेत. आडसुळेंच्या बाबतीत बोलायला गेलं तर बराच वेळ जाईल, परंतु मगाशीच प्रास्ताविकामध्ये सूत्रसंचालकांनी सांगितले 2 मिनिटांचा वेळ आहे, त्याच्यामुळे त्यांचा काही जास्त वेळ मी घेणार नाही कारण बऱ्याच व्यक्तींना या ठिकाणी बोलायचं आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट सांगतो नक्की की राजेंद्र भाऊनी मीटर रीडर असेल,
मीटरची नोंदी घेणे असेल, थेप ड्राईव्ह असेल, अशी स्वप्रेरणेने महावितरणचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. कारण त्यांनी मगाशी सांगितलं आणि मी त्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचा एक इमिजिएट बॉस म्हणून त्याचा प्रतिजय मला इथे आला आहे. गेल्या 1 वर्षापासून मी लोणावळ्यामध्ये काम करतो आहे आणि सदर काम करत असताना त्यांच्याशी निगडीत कोणती गोष्ट असली तर ते पहिल्यांदा साहेब मला ह्या गोष्टी लागतील किंवा ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे फोनवरनं पहिल्यांदा सांगायचे. मग थोडंसं जर दुर्लक्ष झालं असलं तर ते प्रत्यक्ष येऊन हळूच येताना एक कागद घेऊन यायचे आणि त्या कागदावरती त्याची नोंद असायची, साहेब एवढं घ्या आणि बघा. म्हणजे त्याचा अर्थ असायचा की मी पहिला सांगितलेलं आहे, मात्र आता पेपर आणला आहे, पेपरावरती साहेब थोडं काम करा म्हणजे ते मार्गी लागेल, जेणेकरून ते संबंधित काम मार्गी लागेल. हा त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता. त्याचबरोबर सर्व मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या तांत्रिक बांधवांची त्यांना भरपूर काळजी असायची. त्यांच्या सुरक्षिततेविषयी असेल किंवा बाकीच्या गोष्टीसाठी असेल, ते अट्टहास असायचे की साहेब सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मिळालं पाहिजे. त्याबरोबर त्यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायला, त्यांची दोन्ही मुलं, एक चिरंजीव आणि दोन्ही कन्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्याविभूषित आहेत. मुलगा चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावरती काम करतो आहे, कन्या देखील काम करत आहेत. तरी मी अधिकचा वेळ न घेता आणि त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी हे शुभेच्छा देतो व महावितरण लोणावळा शाखा 1 व उपविभागातर्फे त्या दोघांनाही इथून पुढचं आयुष्य निरोगी व चांगलं जावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि महावितरण परिवारातर्फे मगाशीच आम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. कार्यकारी अभियंता साहेब व अधीक्षक अभियंता पुणे ग्रामीण मंडळ यांचा मेसेज आला होता. मगाशी जी VC चालली होती त्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत, मात्र साहेबांनी प्रत्यक्ष फोन करून अधीक्षक अभियंता आपल्या पुणे ग्रामीण मंडळाचे युवराज जरग साहेब, त्याचबरोबर कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके साहेब या दोघांनीही आपणास या सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा आपण स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. बनात येना रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना. चंदेरीचा होल लावित प्रीतीत येना, चंदेरीचा होल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहा परी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळत माडांच्या बनात येना, चंदेरीचा होल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. पल पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. जीवन मीठी प्यार ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. मैंने अपने आंगन में जैसे कह रही थी तुम, मुझे बांध लो बंधन में,
ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने हो के भी क्यों लगते अपने हैं। मैं सोच में रहता हूँ, डर डर से कहता हूँ, पल पल दिल। हे नाही, मी मागच्याच महिन्यात जॉईन झालो आहे, पण 1 महिन्यामध्येच त्यांनी काय कशा पद्धतीचं काम त्यांच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये केलं असेल याची प्रचिती मला आलेली आहे. सबस्टेशनमध्ये वगैरे कुठल्याही प्रकारचं जे काही काम असतं ते त्यांनी आजपर्यंत उत्तमरित्या केलेलं आहे. आणि सोबतच त्यांनी स्वतःची प्रकृती व्यवस्थित सांभाळलेली आहे, ते त्यांना बघताच दिसून येतं. तर त्यांच्या पुढील आयुष्यास आणि वाटचाली शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने आजचे सत्कारमूर्ती राजेंद्रजी आरसुळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोणावळा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आदरणीय चव्हाण साहेब, वावरे साहेब, खडतरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे प्रदेशचे संघटन मंत्री विजयराव हिंगमिरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे सचिव भांडारकर साहेब, जयंत देशपांडे साहेब, पुणा झोनचे आमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मानेजी, पिसाळजी, जुने आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सावदेकरजी, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आमचे मारुती मामा शिंदे हे देखील उपस्थित आहेत. आपल्या बरोबर ज्यांनी 35-40 वर्ष काम केलं अशा या सहकार्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आत्ताच या ठिकाणी त्यांचा परिचय देताना संयोजकांनी तसेच वावरे साहेबांनी राजेंद्रजी आडसोळे यांच्याबाबत त्यांच्या कामाचा आणि वैयक्तिक परिवाराचा बरेच उहापोह केला आणि खऱ्या अर्थानं राजेंद्रजी आडसोळे या सर्व कसोड्यांना पात्र आहेत असं म्हटलं तरी वावगं नाही. त्यांचा आणि माझा गेल्या 10 वर्षापासूनचा संपर्क फोनच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, परंतु खऱ्या अर्थाने तळमळीचा कार्यकर्ता, विविध त्यांनी सांगितलं की विविध संघटनांच्या माध्यमातून ते काम करत आले, परंतु शेवटी या ठिकाणी ते महाराष्ट्र वीज कामगार महासंघ जी आमची महाराष्ट्र लेवलला आणि भारतीय मजदूर संघ जी केंद्रीय लेवलला संघटना आहे भारत देशामध्ये, त्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांचा एक 2-3 वर्षापूर्वीचा जो प्रश्न होता तो प्रश्न आमचे भांडारकर साहेब, जयंत देशपांडेजी यांनी उचलून धरला आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून ते आमच्या संघटनेच्या प्रेमात पडले आणि त्यांना देखील आमच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं तो न्याय मिळवून दिला. आणि त्यांचा जो एक क्लेम राहिलेला होता आर्टिझनशी असताना आणि नंतर ऑपरेटर झाल्यानंतर जो जीवन शेवंतीपुरचा जो क्लेम राहिला होता त्या माध्यमातून प्रशासन काही दाद देत नव्हतं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रश्न उचलून धरला आणि आडसोळ्यांना जवळजवळ त्या माध्यमातून तो प्रश्न निकाली काढून 4-5 लाख जवळजवळ तो डिफरन्स मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं सर्व केडरला म्हणजे तळागाळातील सर्वांना बरोबर घेऊन जाणारी संघटना कुठली असते हे त्यांनी त्यांच्या तोंडानेच मगाशी आल्या आल्या आम्हाला सांगितलं. ते आमची महाराष्ट्र वीज कामगार महासंघ असं त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं आणि आम्हाला धन्य वाटलं. मित्रहो, कुठलंही काम करत असताना
ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करतो त्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रशासन आणि संघटन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. परंतु प्रशासन काही ठिकाणी आडमुठं धोरण स्वीकारतं आणि मग त्याला संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी आपण न्याय द्यावा लागतो आणि अशा पद्धतीनंच ही दोन चाकं चालत असतात. मला वाटतं या 34-35 वर्षाच्या कालावधीमध्ये अडसुळेंनी बरंच मीटर रिडिंग असेल, अनेक कामं असतील, थकबाकी वसुली असेल, ऑपरेटरचं काम असेल, अनेक कामं केली. या पूर्वीचं असणारं महाराष्ट्र राज्य वीज मंडळ आणि आताची महावितरण कंपनी याच्यामध्ये जवळजवळ 60-65 वर्षाचं या कंपनीचं आयुष्य असताना अनेक दऱ्याखोऱ्यामध्ये या कंपनीनं आपलं अस्तित्व निर्माण केलं. आणि समोर बसलेले आमचे मारुती मामा शिंदे, सावदेकरजी, भांडारकरजी, जयंत देशपांडे आणि सगळेच लोक साक्षीदार आहेत. करोनाच्या काळामध्ये सुद्धा छातीला माती लावून आमच्या मंडळींनी काम केलं. दिवस रात्र करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम करून त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलं. असेच या कंपनीमध्ये काम करणारे आमचे सहकारी राजेंद्रजी अडसुळे आज सेवानिवृत्त होत आहेत. खऱ्या अर्थानं मी त्यांना म्हणेल की तुम्ही कंपनीचं चांगलं काम करून खऱ्या अर्थाने सुटला, कारण पुढचं कंपनीचं भवितव्य आणि अस्तित्व फार अवघड आहे. परंतु मित्र, काही आमचे बरेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही हरकत नाही. तुम्ही आमच्याबरोबर असाल. संघटनेच्या माध्यमातून गेले 15-20 वर्ष झालं ग्राहकांच्या माध्यमातून एक खाजगीकरण होऊ पाहतंय, याला आपण धक्का देतो आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत हा आपण धक्का देत राहायचं आहे. आणि राजेंद्रजी अडसुळे खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवानिवृत्त झालेत. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं. त्यांच्या काही अपेक्षा राहिल्या असतील त्या पुऱ्या कराव्यात. संघटनेच्या माध्यमातून त्यांना काही मदत लागली तर त्यांनी नेहमी आम्हाला हाक द्यावी व पुढील संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करून या आपल्या मावळ पट्ट्यामध्ये लोणावळ्यापासून खंडाळा असेल, तळेगाव, वडगाव, राजगुरुनगर या पट्ट्यामध्ये त्यांनी चांगलं काम उभं करून संघटना देखील चांगली मजबूत करावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि त्यांचा परिवार असेल, एक मुलगा 2 मुली, खऱ्या अर्थानं कुटुंब असंच त्यांची भरभराट पुढील आयुष्यामध्ये व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे झोनल सचिव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सुरेशजी जाधव. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की राजेंद्रजी अडसुळे यांना उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी असं द्यावं आणि त्यांची चांगल्या पद्धतीचं प्रगती हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे झोनच्या वतीनं या ठिकाणी आजचे उत्सवमूर्ती माननीय राजेंद्रजी अडसुळे साहेब आणि सौ सायली वहिनी यांचं या ठिकाणी संपूर्ण टीमच्या वतीनं, पुणे झोनच्या वतीने, पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र कामगार महासंघाच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. मी महाराष्ट्र कामगार महासंघाचे प्रदेश संघटन मंत्री माननीय विजयराव हिंगमिरे साहेब, पुणे झोनचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी माने, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रल्हादजी भांडारकर, कल्याणगिरी ट्रस्टचे सचिव माननीय जयंत माननीय वावरे साहेब, शाखा क्रमांक 2 लोणावळा, सहाय्यक अभियंता माननीय खडतरे साहेब, त्याचप्रमाणे आजचे उत्सवमूर्ती राजेंद्रजी अडसुळे साहेब आणि सौ सायली वहिनी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व संघटनांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, लोणावळा बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, नातेवाईक, पाहुणे आणि परिवारातील सर्व सदस्य, या पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं आज राजूभाऊचा फोन आला होता निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी यायचे म्हणून. तर मी त्याला सहज बोललो, तू अजून 58 झालेला वाटत नाही, 18 किंवा 20च वाटतोय. असंच सकाळी बोलणं झालं. पण तो म्हणला काळाप्रमाणे आपल्याला बदल व्हायला पाहिजे, संघटनेमार्फत जे काही काम करतोय त्याचा मला गाडा पुढं हाकायचा आहे.
त्यावेळी त्याला आता खूप खूप शुभेच्छा. आता व्यासपीठावरील सन्माननीय 2 अधिकाऱ्यांनी जे काही त्याच्याविषयी सांगितलं आहे त्या टेक्निकलनं नंतर मला टेक्निकल भाषेतली कुठली न सांगता एक असं 2-4 ओळीत तो कसा जगला असेल किंवा त्यांनी आता इथून पुढं कसं जगावं असं त्याकडे एक 2-4 ओळी आहेत तेवढं फक्त मी सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. नंतर जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत जरी नसलं, कुठं थांबायचं हे ठरवायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. कोणासाठी निस्वार्थपणे काहीतरी करायचं असतं, स्वतःच्या सुखांपेक्षा इतरांना सुख अधिक द्यायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. दुःख आणि अश्रू यांना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी मात्र हसवायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपवूनही धरतीला मात्र विसरायचं नसतं, आयुष्य असं जगायचं असतं. यमानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. अशीच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, तसेच वावरे साहेब आणि आमच्या वीज कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डिंबळेजी, त्याचप्रमाणे सुरेश जाधव परिमंडल सचिव, आमचे संघटन मंत्री विजयराव इंगमिरे, तसेच आमच्या वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे जयंतराव देशपांडे उपाध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाला सेवानिवृत्त झालेले उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे त्यांचे आप्तेष्ट. हा जो कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे, प्रत्येकाला ज्यावेळेस सेवा असते, सेवेत लागतो, त्या सेवेनंतर एक विशिष्ट GR असतो, त्या GR प्रमाणे त्याला सेवानिवृत्त होणे हे अपेक्षित असतं. आणि त्याचप्रमाणे आजचे उत्सवमूर्ती राजेंद्र हरसुळे सौ वहिनी हे आज सेवानिवृत्त आहेत. त्यांनी या महावितरण कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. परंतु हा आजचा आनंदाचा क्षण जरी असला तरी तो त्यांच्या मनाच्या दृष्टीने दुःख आहे. कारण प्रदीर्घ 34 वर्षाची सेवा केल्यानंतर आपले जे संबंध आहेत महावितरण कंपनीमध्ये अधिकाऱ्यांशी असेल, कर्मचाऱ्यांशी असेल आणि ग्राहकांशी असेल, त्यांचे संबंध आपण म्हणजे तोडतोय असं त्यांना वाटत असेल, परंतु तसं नसतं. महावितरणच्या सेवेत कार्यरत झाल्यानंतर जरी आपण सेवानिवृत्त होत असलो तरी आपले हे संबंध टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. अडसुळेंनी बाबतीत बरेच जण चांगल्या पद्धतीने बोललेत. अडसुळे हे फार म्हणजे पूर्वी अन्य संघटनेमध्ये होते, परंतु आमचा एक असा म्हणजे वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचा अधिवेशनाचा कार्यक्रम होता. त्या निमित्तानं आम्ही लोणावळ्यात आलो होतो. त्यावेळेस PJ कुलकर्णी आमचे जे संघटन मंत्री होते, त्यांनी सांगितलं की EPS 95चा मेळावा इथं आयोजित केलेला आहे, तर तिथं अडसुळे येणार आहेत, आपण त्यांची गाठ भेट घेऊ आणि नंतर पुढचा कार्यक्रम आपण जो आलेला आहे ते सध्य करू. तेव्हा अडसुळे हे आमच्या संघटनेत नव्हते, वीज कामगार महासंघामध्ये पण नव्हते किंवा वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघामध्ये पण नव्हते. परंतु तात्काळ ज्यावेळेस PJ कुलकर्णी यांनी सांगितलं की तुमचा जो अनिर्णित प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचं काम हे PR भांडारकरच करतील, त्याशिवाय कुठलीही संघटना करणार नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाला आम्ही म्हणजे यशस्वी झालो. आणि त्याप्रमाणे 2003 पासून ते 2000 म्हणजे 20 वर्षाचा त्यांचा जो जिओ 74चा प्रश्न होता तो 8C मीटर रीडर होता. त्यांना 6 वर्षानंतर त्यांना तो लाभ मिळायला पाहिजे होता, परंतु प्रशासन हेतूचा दुर्लक्ष करत होतं. परंतु प्रश्न मी मार्गी लावला, संघटनाने सुद्धा साथ दिली. वीज कामगार महासंघाचे आमचे जाधव साहेब असतील, मी असो, मी वारंवार अधीक्षक अभियंता यांना भेटत होतो आणि त्याप्रमाणे त्यांना तो प्रश्न मार्गी लावून त्यांना 4 लाखाचं पेमेंट ह्या संघटनेने मिळून दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला आनंद असा वाटतो की आपण निवृत्त जरी झाला असाल अडसुळेजी, तरीसुद्धा आपण संघटनेत सहभागी व्हावं,
संघटने जे शोषित असतील, पीडित असतील, दलित असतील, त्या लोकांचे प्रश्न प्रशासन हेतुता दुर्लक्ष करतं. त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग तो कुठल्याही संघटनेचा असो, आम्ही कुठल्याही संघटनेचा भेदभाव करत नाही. तो आपला असेल, कर्मचारी आपला आहे, महावितरणचा कर्मचारी आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. आणि प्रशासनाला वेठीवर आणण्याचं काम जर कोण करत असेल तर संघटनाच करते आणि कामगारांना न्याय मिळवून देते. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्या महावितरण कंपनीमध्ये अनेक संघटना आहेत, परंतु ते काय करतात, अगोदर प्रश्न काय आहे, तुमचा प्रश्न सोडू, तुम्ही आम्हाला देणगी द्या. पण आमचं तत्त्व असं नाही आहे. वीज कामगार महासंघाचं तत्त्व असं आहे की पहिल्याने तुमचा प्रश्न मार्गी लावू, नंतर तुम्ही जर समाधानी असाल तर संघटनेला डोनेशन द्या, अन्यथा आम्ही जबरदस्ती करत नाही. हेच वैशिष्ट्य आमच्या वीज कामगार महासंघाचं आणि वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचं. आणि ह्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित झालेत, त्यांचे आप्तेष्टसुद्धा आले. त्यांची हे जे पेट्रोल भरलेलं आहे हीच खरी त्यांची पोचपावती आहे. त्यांचे अनेक संबंध आहेत तिथं. कारण ज्यावेळेस आमच्या सान्निध्यात आले त्यावेळेपासून त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की साहेब, तुम्ही खरं आमचं म्हणजे संघटना आमची दैवत आहे. आणि मगाशी पण सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमची सारखी संघटना ह्या महाराष्ट्र वितरण कंपनीमध्ये आहे, म्हणूनच कामगारांचे प्रश्न सुटतात. आणि माझा प्रश्न पण तुम्ही मार्गी लावला, त्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत, असा आभार त्यांनी व्यक्त केला. हेच आपलं क्रेडिट आहे. अर्थ हे क्रेडिट जरी नसलं तरी त्या कामगारांना न्याय मिळवून दिलं हेच खरं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायला पाहिजे. उद्दिष्ट आणि उद्देश जर कार्यकर्त्याजवळ असेल तर कार्य नेहमी सफल होतं. आणि ही ईश्वरी सेवा आहे, ही ईश्वरी सेवा आहे. ती सेवा आम्ही आमचे कार्यकर्ते करतात, आमचे पदाधिकारी करतात. म्हणून संघटनाला म्हणजे प्रशासनसुद्धा आमच्या पुढं म्हणजे सहकार्य करते. जर प्रशासनाने सहकार्य केलं नाही तर आमच्या पुढं संघटनेचं जे हत्यार आहे ते उपसल्याशिवाय आम्ही राहत नाही. परंतु आम्ही समन्वय साधतो. समन्वय साधल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. त्यांचा प्रश्न जवळजवळ बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, कुठलाही संघटना त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं, परंतु तो प्रश्न आम्ही मार्गी लावला. ते हेच आमचं संघटनेचं क्रेडिट आहे. आणि पुढील आयुष्य त्यांना आरोग्याच्या दृष्टीने भरभराटी जावो आणि सौवहिनींनासुद्धा सुखाचे समाधानाचे आयुष्य लाभो. आणि त्यांचे जे उर्वरित आयुष्य आहे ते घराच्या कौटुंबिक कार्यासाठी त्यांनी द्यावा आणि नंतर आमच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं, एवढीच विनंती करून मी माझे 2 शब्द. सेवानिवृत्ती आहे राजेंद्र बाबूराव अडसुळे. खरं सांगायचं म्हणजे राजू वीज मंडळात लागला त्यावेळेला मी 83 पर्यंत मी मनसरला होतो. आणि मनसरनंतर इथं आल्यानंतर तो मंडळामध्ये म्हणजे पहिला तो हे होता आपला आणि त्याच्यानंतर परत तो परमनंट झाला. आणि परमनंट झाल्यानंतर तो जे आमच्याबरोबर राहिला तर मला वाटतं तो 95 साली आम्ही इथं तांत्रिकची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही संपूर्ण सब डिव्हिजनचे लोक तांत्रिक युनियनमध्ये गेलो होतो. आणि तेव्हापासून तर 2005पर्यंत तो आमच्याबरोबर होता. त्याच्यानंतर तो जरा जे निवडणूक हार पत्करल्यानंतर तो आमच्यापासून दुरावला, बाकी काही नाही एवढंच. पण कामाला माझ्याबरोबर असल्यानंतर म्हणजे मला काय माहिती आहे का, काम करताना मला जास्त लिखाणकाम जमत नव्हतं. मला बोलायला भरपूर येत होतं पण लिखाणचं जमत नव्हतं. त्यामुळं मला हे 2 माणसांनी म्हणजे राजेंद्र अडसुळे आणि घाटे हे असे 2 सहकारी चांगले लाभले. आणि त्याच्यानंतर एक दुसरा सहकारी असा लाभला अजय सोनटक्के. त्यामुळे ह्या 3 सहकार्यामुळं मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये डिव्हिजन सचिवपासून तर झोन सचिवपर्यंत काम केलं. मला केंद्रातही संधी आली पण मी नाही घेतली, कारण आपण जर काम करणार नसेल तर काही घेऊन फायद्याचं नाही. त्याच्यामुळं मी झोनच्या याच्यावरच रिटायर झालो. तर त्यामुळं अशा ह्या कामामध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या लोकांचा उल्लेख करायला पाहिजे. काल त्याचा फोन आला की बाबा तर आता उद्या 5.5 महिने माझ्या मेवण्याचे आहेत, पण मी त्याला म्हणलं नाही येणार, संध्याकाळी जाणार आहे. पण नंतर म्हणलं नाही, सकाळी जाऊ आपण. त्याला आज
त्याच्या शँडअपला जायचं म्हणून आलो. तर राजेंद्र भाऊ तुझी अशीच भरभराट हो. तुमचा पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटी जाओ, आनंदाची जाओ ही शुभेच्छा व्यक्त. प्रथम आम्ही आमच्या आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि समाज देखील ज्यांना आपलं दैवत मानतो ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. सर्वांना सविनय जय भीम. बराचसा उल्लेख राजेंद्र यांच्या बाबतीत झालेला आहे. मी त्यांना या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना मला वाटतं युनियनच्या माध्यमातून बरेचसे विचार इथं प्रदर्शित झालेले आहेत. बरीचशी मंडळी आता रिटायर होणार आहेत. वीज मंडळाचे बरेचसे मोठमोठे अधिकारी आहेत. तर मी तुमच्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो की तुम्ही जोपर्यंत कार्यरत आहात तुम्हाला किमान मला वाटतं 50,000पासून लाखाच्या पुढे पगार मिळत असतील. पण जेव्हा तुम्ही निवृत्त होता ना तर तुम्हाला EPS 95चीच पेन्शन मिळते आणि ती संपूर्ण भारतात 1000 ते 2800च्या पुढं मिळत नाही. फार मोठं दुर्दैव आहे. आणि त्यासाठी अखिल भारतीय पातळीवर आम्ही ज्या EPS 95च्या संस्था आहेत त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. आणि ते काम करत असताना आम्ही मावळ तालुक्यामध्ये शिंदेसाहेबांना पण माहीत आहे, ते पण येतात, तुमचे काही रिटायर्ड लोकसुद्धा येत असतात की मावळ कर्मचारी पेन्शन संस्था ही निर्माण केलेली आहे. राजेंद्र अडसुळे साहेब रिटायर होण्याच्या अगोदरच आमच्याशी अटॅच झालेले आहेत आणि आम्ही त्या आमच्या कार्यकारिणीच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर त्यांना संचालक मंडळ म्हणून आम्ही घेत आहोत. आपणसुद्धा यापुढे आपली पेन्शन वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून फार गंभीर बाब आहे. मी मुद्दाम सांगतो कारण वीज मंडळाचे बरेचसे लोक इथं आलेले आहेत की यवतला एक फार मोठा मेळावा 26 ऑगस्टला ठेवलेला आहे. त्या मेळाव्यास शक्यतो विरोधी पक्षातले बरेचसे खासदार नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत 20 ते 25 आणि त्या माध्यमातून हा प्रश्न ऑल इंडिया लेवलवर सोडविण्यास फार मोठी मदत होणार आहे. यापुढे राजेंद्र अडसुळे असतील, इतर रिटायर लोक वीज मंडळाचे असतील तर या लोकांनी आम्हास यापुढे अशीच साथ द्यावी. कार्यरत कर्मचाऱ्यांनीसुद्धा आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करत असताना मी पुन्हा एकदा एका बाबीचा उल्लेख करेन की मगाच राजेंद्र अडसुळेंच्या बाबतीत त्यांचं मूळ गाव कोर्ले, तालुका भोर, पुणे जिल्ह्यातलंच आहे आपलं. आणि ह्या भोर तालुक्यातील आमच्या मुंबई स्थित 225 गावातील सगळ्या कार्यकर्त्यांनी भोर तालुका बौद्धजन संघ ही रजिस्टर्ड संस्था आहे. ती सामाजिक धार्मिक कार्यामध्ये कार्यरत असताना मागच्याच महिन्यात एक मीटिंग झाली आणि राजेंद्र अडसुळ्यांचं कार्य, त्यांची प्रवृत्ती, त्यांचा समाजाबद्दल असलेला ओढा ही सगळ्या बाबी लक्षात घेऊन भोर तालुका बौद्धजन संघाने त्यांची भोर तालुका कोर कमिटीच्या संचालक मंडळावर नेमणूक केलेली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि मी मुद्दाम या गोष्टीचा असा उल्लेख केला कारण माझी अपेक्षा होती की याच्या अगोदर बऱ्याच संस्थांचा उल्लेख झाला पण मावळ तालुका कर्मचारी पेन्शनर संस्था आणि भोर तालुका बौद्धजन संघ संस्था यांचा उल्लेख टाळला गेला होता. तुम्हाला या निमित्ताने करावा लागला. मी आपल्या सर्वांची माफी मागतो. पुन्हा एकदा राजेंद्र अडसुळे यांना पुढील आयुष्य उत्तम आरोग्यदायी जावो. त्यांच्या सौभाग्यवती पत्नी हे आमच्या नात्यातलेच आहेत. त्यांनासुद्धा मी उर्वरित आयुष्य चांगलं जावो, त्यांचं कुटुंब सुखी राहो अशी प्रार्थना करतो. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. नमो बुद्धाय. अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेशिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना श्रीवार अभिवादन. आमचे सर्वांचे लाडके
आदरणीय आयुष्यमान राजेंद्र बाबूराव अडसुळे यांच्या सेवानिवृत्त निमित्त आज या सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय सर्व विचारवंत व्यासपीठावर असलेले सर्व नेतेगण, त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय या क्षेत्रातले असलेले सर्व मान्यवर, तसेच इथं जमलेले सर्व माझे बहादर कामगार बंधू आणि भगिनी, रेल्वे आणि विद्युत यांचं नातं म्हणजे अगदी जिव्हाळ्याचं नातं, जीवाभावाचं नातं. कारण विजेवरती आपली रेल्वे गाडी चालते, त्याच्यामुळं हे आमचं रेल्वेचं आणि विद्युत वितरण कंपनीचं हे आमचं अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि हे दोघांच्या सहकार्यावरती ही आपली जीवनरेखा चालू आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आमच्या बुद्धविहारासाठी आम्हाला लाईट पाहिजे होती, त्या टायमाला मी बऱ्याच ठिकाणी गेलो. आमच्या रेल्वेमध्ये देखील मी गेलो होतो. आमच्याकडं अनेक नामवंत पुढारी होते, पण त्या पुढाऱ्यांना जे काही आमच्या विहारामध्ये लाईट आणायचं जमलं नाही, ते काम आमच्या राजेंद्र अडसुळेंनी केलं. मी सहज त्यांच्या घरी एकदा गेलो, मी आणि आमचे मित्र राजेंद्र जाधव, आणि सांगितलं, राजन भाऊ, अरे आपल्या विहाराला लाईट नाही यार, रेल्वेवाले आम्हाला काही NOC देत नाही. तर राजेंद्र भाऊ म्हणले की अरे कांबळे काय काळजी करतो तू यार, लाईट नाही आपल्या विहाराला, असं कधी होईल का? तू फक्त मला सगळे पेपर घेऊन ये, कुठले पेपर आहेत, काय काय पेपर आहे, मला सगळे आणून दे. म्हणजे ठीक आहे, देतो बाबा आणून तुला सगळे पेपर. आणि मग राजेंद्र भाऊकडे ते पेपर घेऊन गेलो. राजेंद्र भाऊ म्हणले की सुनील फक्त एक NOC घेऊन ये रेल्वेकडनं, बस उद्या तुझ्या विहारामध्ये लाईट लावून देतो की नाही बघ. हा त्यांचा शब्द खरा ठरला. आणि राजेंद्र भाऊंना जेव्हा मी सगळे पेपर नेऊन दिले, राजेंद्र भाऊंनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता राजेंद्र भाऊंनी आमच्या विहारासाठी ती लाईट आणून दिली. आणि त्यांचं इतकं मोठं मोलाचं कार्य आहे हे आमच्या विहारासाठी, ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आम्ही शतशः आमच्या राजेंद्र भाऊच्या आम्ही शतशः ऋणी राहू. म्हणूनच मी सांगतो की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि रेल्वे हे आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. हे जर जिव्हाळ्याचं नातं नसतं तर आम्हाला लाईट नसती भेटली. एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. आणि आमच्या राजेंद्र भाऊंना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रफुल्लजी. राजेंद्रजी बाबूराव अडसुळे उर्फ राजाभाऊ यांच्या सेवापूर्ती व कार्यगौरव समारंभास उपस्थित व्यासपीठावरती या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चव्हाणजी, अडसुळे वहिनी व त्यांच्याबरोबर या व्यासपीठावर उपसले सर्व सन्मान्य व्यासपीठ, कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सर्व MERC चे कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अडसुळे परिवार, अडसुळे परिवाराचे सर्व अपतेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार आणि लोणाळकर नागरिक बंधू भगिनींनो, आता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. तेव्हा दादा आता बोलत होते की अजून किती भाषणं होणार आहेत, तेव्हा आता शेवटचं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलेला आहे. आणि युनियनच्या भाषणानंतर पुन्हा एकदा आपण सेवापूर्तीच्या भाषणांकडे वळलेलो आहे. मुळात कसं असतं, गांधींनी सांगितलं पण आयुष्य हे सुंदर असतं. आणि आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह समोर असतात. आणि प्रत्येक प्रश्न सोडवत 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 आपण आयुष्याच्या उत्तराकडे जात असतो. तसं राजाभाऊंकडे बघितलं तर अनेक वक्त्यांनी सांगितलं की ते आता सेवापूर्तीकडे आहेत असं वाटत नाही. असं प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक कार्यक्रमात लोक बोलत असतात.
परंतु मला आमचे अशोक भाऊ जे बोलले ते मला अजून कळलं नाही की राजाभाऊला ते गाणं बोलता बोलता दोनदा बोलले की हे तुमच्यासाठी पल पल पल, काय मला तो विषय अजूनपर्यंत कळलेला नाही. मी विचार करत होतो. असो, हा गमतीचा भाग असतो. पण तो राजाभाऊ हे लोणावळ्यातलं एक हुशार व्यक्तिमत्व, कमी बोलणं परंतु अधिक काम करणं. अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या या सेवेमध्ये सेवा पूरक करत असताना भ्रमण केलं. ऑपरेटर पासून आपल्या सेवेची सुरुवात केली. आणि मला ते एकदा एका कारणानिमित्त त्यांची माझं बोलणं झालं. मला वाटलंच नाही की आपले अडसुळे MSCBमधील लोणावळ्यात आहेत. म्हणजे या शहरातला व्यक्ती एक चांगल्या पदावर असताना सुद्धा शहराची किंवा आपण स्थानिक आहोत, भूमिपुत्र आहोत, हे डोक्यामध्ये कधीही त्यांनी ठेवलं नाही आणि अशा प्रकारे त्यांनी ही सेवा केली. सेवा करत असताना वायरला वायर कधी लागली असेल, स्पार्क झाला असेल, पण हा स्पार्क सुद्धा स्फोटाकडे जाऊ नये अशा प्रकारचं त्यांनी कामगारांमध्ये कधी पूर्व प्रकारचं धोरण ठेवलं नाही आणि आपली सेवा पूर्ण केली. सगळ्यांची भाषणं ऐकता ऐकता वहिनींना विचार पडला असेल की 34 वर्ष आता यांनी सेवा केली आणि आता कामगार नेत्यांची भाषणं ऐकल्यानंतर मग शशीभाऊ त्यांना कुठंतरी नेण्याचा विचार करत होते, कामगारांचे नेते त्यांना नेण्याचा विचार करत होते. परंतु वहिनींना विचारल्याशिवाय, जसं अध्यक्षांना विचारल्याशिवाय कार्यक्रमाची समारोपाकडे जाता येत नाही, तसं तुम्ही कितीही भाषणं केली तरी आता यातील पुढील काळ जो राजाभाऊंचा आहे तो वहिनींसाठीच आहे आणि वहिनींच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण त्याची चिंता करू नका. आणि आता आपला हा जो सेवापूर्ती गौरव समारंभ जो आहे, यानंतर आपण अडसुळे परिवार आणि परमपूज्य अनिरुद्ध बनतेजी आहेत, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे त्या कार्यासाठी आपण निश्चितपणे झोकून द्याल आणि त्यात खऱ्या अर्थाने झोकून दिल्यामध्ये सेवापूर्तीचं जे समाधान आहे ते समाधान त्यातून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला आजच्या या कार्यक्रमात मिळाला आहे. अडसुळे परिवार हा लोणावळ्यामध्ये एक नावाजलेला परिवार आहे. शहरामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जे शहराचे मौल्यवान संपत्ती असते, शहराचे काम करणारे मोठे परिवार असतात, त्यामध्ये कुठल्याही समाजाची भिंत दरी समोर न ठेवता समाजामध्ये झोकून देणारा हा परिवार आहे. आणि ह्या परिवारामध्ये राजाभाऊ राजेंद्रजी अडसुळे आहेत. मग तुम्ही अडसुळे परिवारामध्ये पहा, कुठलंही कार्य असेल तर राजाभाऊ नेहमी पुढे असतात आणि ते पुढे असताना त्याचं नियोजनसुद्धा ते अडसुळे परिवारामध्ये प्रामुख्याने करत असतात. त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे. म्हणजे भविष्याची सेवा जरी पूर्ण झाल्यावरती माणूस एक विचारामध्ये असतो, तो विचार त्यांना यापुढील काळामध्ये निश्चितपणे स्पर्श करणार नाही. आणि कामगार क्षेत्र अशी आज त्यांनी जरी MARCमधून सेवापूर्ती घेतली असली तर ते कामगार क्षेत्रामध्ये काम करतात. MSCB त्याच्यामुळे ते कामगारांच्या युनियनच्या माध्यमातून या MSCBची नेहमीच संबंधित राहणार आहेत. त्यामुळे राजाभाऊंला ह्या भावी आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं आरोग्यदायी आयुष्य लाभो. त्यांच्या हातून आंबेडकर चळवळीमध्ये धम्माच्या माध्यमातून, बौद्ध सेवा महासंघाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक भरीव कार्य उभं राहो आणि आपल्याचप्रमाणे एक विशिष्ट समाजामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये एक वैचारिक तरुण पिढी घडावी, अशा प्रकारच्या या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर वंदन आणि सर्व व्यासपीठावरील
उपस्थित सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी 2च शब्द बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. कारण यांच्या राजेंद्र अडसुळे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम इथं बरेच वक्त्यांनी त्यांचं गुणगान गायलेलं आहे आणि मी फक्त भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका यांच्या वतीने, कारण ते लोणावळा शहराचे अध्यक्ष त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांचं उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. जय भीम. प्रतिमांना आणि विचारांना त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी राजेंद्र बाबुराव अडसुळे यांचा निवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. महावितरण कंपनीमध्ये 34 वर्ष सेवा करून ते आज या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत. निवृत्ती झाल्याबद्दल त्यांच्या कंपनीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने लोणावळा नागरिकांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे. या ठिकाणी राजेंद्र बाबुराव अडसुळे यांचा मान्यवरांच्या वतीनं गौरवसुद्धा करण्यात आलेला आहे. गौरव करत असताना राजेंद्र अडसुळे हे सिद्धार्थनगरमधील बौद्धजन सेवा संघाचे सभासद आहेत. त्यांचे वडील बाबुराव अडसुळे हे फार मोठं सामाजिक नेतृत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने त्यांनी या ठिकाणी लोणावळ्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. अशा बाबुराव अडसुळेंच्या सुपुत्र राजेंद्र अडसुळे हे सुद्धा लोणावळा शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बौद्धजन सेवा संघाच्या वतीनं तसेच माझ्या जाधव कुटुंबियाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. महावितरण कंपनीचे साहेब राजेंद्रजी अडसुळे साहेब हे सेवानिवृत्त होत असताना अतिशय एक दृष्टीने आनंद आहे आणि एक दृष्टीने असं आहे की असा कामगार किंवा असा साहेब पुन्हा मिळणं कठीण आहे. तेव्हा अतिशय त्यांच्या वडिलांचीही पुण्य आहे म्हणावं लागेल. कारण बाबुराव अडसुळे हे तालुक्यामध्ये अतिशय प्रसिद्ध बाबासाहेबांच्या वेळेपासून काम करणारी व्यक्ती. या तालुक्यामध्ये अडसुळे घराणं आणि आता या मावळ वार्ताची सुद्धा अडसुळे ही सर्व मंडळी तालुक्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचाच वारसा यांनी पुढे या तालुक्यात चालवावा. कारण भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका मावळ आणि लोणावळा शहराचे ते अध्यक्ष आहेत. अतिशय चांगलंसं काम त्यांचं आहे. या उद्देशाने त्यांना पुढील आयुष्याकरता मी माझ्या टपाले कुटुंबियाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक संघ कान्हे यांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य अतिशय सुखमय जावं ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम. आमच्या परिवारातील 5व्या पिढी राजेंद्र अडसुळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचे मी अडसुळे परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. अडसुळे परिवार म्हटल्यानंतर आपण पाहत आहात, ऐकत आहात. आम्हाला म्हणजे असं म्हणायचं नाही की आम्ही खूप मोठे काम करणारे व्यक्ती आहोत किंवा खूप काम करतो, असा कुठला प्रकार नाही आहे. परंतु जेव्हा राजेंद्रचा आज सेवापूर्ती समारंभ इथं होत आहे तर त्याच्या आयुष्यात ज्या कलागुण त्यांनी केलेले आहेत, समाजासाठी त्यांनी जो वेळ दिलेला आहे, त्याच्या परिवाराने आईवडिलांनी जी सेवा केलेली आहे त्याचा खरा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. की आमचे नाना हे पण सरकारी कर्मचारी होते. त्यांची सेवा कशी द्यायची मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 70 साली
की फक्त एकच गाडी असायची संध्याकाळी मुंबईला काम जाण्यासाठी, ती पॅसेंजर ट्रेन. ती पॅसेंजर ट्रेन जर आपण जर आज आठवली तर आपण कोणच त्या गाडीमध्ये बसणार नाही. आजची अशी परिस्थिती आहे. आपल्याला सर्वांना VIP वागायची सवय लागलेली आहे. परंतु आमचे चुलते शासकीय सेवा देण्यासाठी रात्री 12 वाजता जे रेल्वेच्या गाडीचं संडास असतं त्या संडासात जाऊन कमीत कमी 4 लोकांबरोबर त्या संडासात बसून बसल्या जागी झोप घ्यायचे. अशा पद्धतीची सेवा त्या माझ्या चुलत्यांनी या भारतीय सेवेला दिलेली आहे. आणि त्याचाच एक गुण घेऊन मी राजनकडे पाहतो की राजनसुद्धा त्याच्या वडिलांनी जी सेवा दिली किंवा आमच्या समाजामध्ये जो गौरव स्थान प्राप्त त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर राजनचे वडील पहिली आमच्या मावळ तालुक्यातून त्यांनी दीक्षा घेतली. बौद्ध धर्म मावळ तालुक्याच्या लोकांना त्या आमच्या चुलत्याने आणलेलं आहे. हे मी का बढाई म्हणून सांगत नाहीत, ही खरी गोष्ट आहे की त्या काळामध्ये 1956 साली मावळामधून एकमेव व्यक्ती तिथे पोहोचलेली होती. त्याच्याही नंतर अजून पुढे जाऊन सांगतो की गौरव अडसुळे आमचे पूर्वज आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रथमतः मावळ तालुक्यामध्ये सुरू केली. म्हणजे ही जी आमची पिढी आहे ही अशा पद्धतीने काम करते. राजांनी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनी मनसेमध्ये युनियनमध्ये काम केलेलं आहे. आज मगाशी भारतीय बौद्ध महासभाचे लोक झाले ते त्याचं अध्यक्षपद भूषवत आहेत. प्रज्ञा शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे सगळं काम करत असताना त्याचा परिवार त्यांनी सुशिक्षित केला आहे, सुजन केलं आहे. सर्व परिवारामध्ये सर्वांना आनंदी ठेवलेलं आहे. आम्हा सर्व परिवारांना खूप त्यांनी सहकार्य केलेलं आहे. खरोखरच राजनचा हा एवढा सहभाग पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना अडसुळे परिवार मनापासून आनंद झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी मला आमच्या परिवाराला जो प्रेम केलं त्याबद्दल पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, माझ्या महावितरणच्या सेवेतल्या प्रवासातले सर्व सारथी आदरणीय चव्हाण साहेब, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झुंजार नेतृत्व आणि माझा आदर्श पुणे प्रादेशिक संचालक अध्यक्ष आदरणीय डिंबळे साहेब, पुणे झोनचे महाराष्ट्र वीज कामगार संघाचे आमचे सचिव जाधव साहेब, तसेच महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव भांडारकर साहेब, उपाध्यक्ष देशपांडे साहेब, पुणे झोनचे वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय माने साहेब, या प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. भारतीय बौद्ध महासभेचे आमचे मावळ तालुका अध्यक्ष ज्यांच्याबरोबर मी काम करतो असे आमचे रणपिसे गुरुजी, ओवाळ गुरुजी, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व माझ्या कंपनीतले सहकारी, मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो, माझी जी जन्मभूमी आहे बौद्ध जन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, आमचे मावळवार्ताचे आमचे आदर्श बंधू संजय भाऊ अडसुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, आता ज्यांनी माझ्याबद्दल अतिशय कौतुकाने आणि अभिमानाने सांगितलं असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आदरणीय मच्छिंद्रभाऊ खराडे साहेब, MG गायकवाड साहेब आणि सर्व माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, माझ्याबद्दल हा एक विलक्षण अनुभव आहे की ज्या माणसाचा आज इथे सेवापूर्ती सोहळा आयोजित होतो आहे त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी असं भरभरून बोललेले आहेत. माझ्या कामाची पावती मला शब्दसुमनांनी दिलेली आहे. मी अधिक काय बोलू. मित्रांनो, या 34 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं, माणूस कसा घडतो, तर माणूस असा घडतो की ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी अनेक आदर्श व्यक्तिमत्व मिळाली
त्यांच्या माध्यमातून मी घडलो. त्याच्यामध्ये आज इथं जाता जाता एकच सांगतो, वेळ खूप झालेला आहे. या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. महावितरणची सेवा करत असताना आपण सुरक्षिततेची साधनं बाळगली पाहिजे. मी आज 34 वर्ष सेवा केल्यानंतर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षमपणे रिटायर होतो आहे. आपणही या बाबतीत मग सबस्टेशन असेल, एस टी एल टी लाईन असेल, रात्री अहोरात्री आपण काम करत असतो. मी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, आज लोणावळा या ठिकाणी प्रचंड पर्जन्यवृष्टी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा लाईन स्टाफ हा फील्डवरती काम करतो आहे. आमचे अधिकारी त्या बाबतीत दक्ष आहेत, ते स्वतः बिझी आहेत. माझ्या कार्यक्रमाला त्यानिमित्त उशीर झालेला आहे, अनेक अधिकारी आलेले नाहीत, कारण काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळं मी या प्रसंगी माझ्या तांत्रिक बांधवांना आवाहन करतो की आपण कंपनीचं काम करत असताना आपलं कुटुंब हे आपल्याशी कनेक्ट असतं. आपलं घरी वाट पाहणारं आपली पत्नी असते, आपली मुलं असते, आपले नातेवाईक असतात, आपला परिवार असतो. या सर्वांचं आपण त्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे. या ठिकाणी अधिक न बोलता आपण सर्वजण, मग भारतीय बौद्ध महासभा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, सर्व पदाधिकारी, सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझ्या या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याला आपण येऊन खऱ्या अर्थाने मला जो माझा आनंद द्विगुणित केला आहे, त्या आनंदाबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच एक आवाहन पण करतो की तांत्रिक बांधवांनो, कंपनीमध्ये अनेक युनियन कार्यरत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकच युनियन आहे, ती म्हणजे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज माझ्या सोहळ्याला ही सर्व मान्यवर, आज तुम्ही पाहिलं असेल, ही सर्व मान्यवर 60 उलटलेली आहेत. आमचे भांडारकर साहेब 2010मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. 14 वर्षाच्या अविरत सेवेनंतर ते आजही संघटनेचं काम अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने करतायत. ते माझा आदर्श आहेत आणि त्यांना या प्रसंगी मी आश्वस्त करतो की यापुढेही मी संघटनेचं काम क्रियाशील पद्धतीने कार्यरत राहील. त्याचबरोबर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं अधिवेशन डिसेंबरमध्ये होऊ घातलेलं आहे. तर मी या प्रसंगी जाहीर करतो की महाराष्ट्र वीज कामगार संघाला या अधिवेशनाला माझ्या वतीने मी 11,000 रुपये रोख या अधिवेशनाची देणगी म्हणून मी घोषित करतो. योग्य वेळी ते पैसे मी आपल्याकडे सुपूर्द करीन. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. हा प्रसंग माझ्या आयुष्यातला अतिशय सोनेरी आणि लिहून ठेवण्यासारखा प्रसंग आहे. हा मी कधीही विसरणार नाही याचं सर्वांना आपल्याला सांगून आश्वस्त करतो. आणि या ठिकाणी महावितरणची आणि आपली सर्वांची रजा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम आणि जय महाराष्ट्र. अडसुळे यांचा आज सेवानिवृत्त कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त त्यांचे मित्रमंडळी, MSCBचे सर्व अधिकारी आज उपस्थित आहेत. खरं तर त्यांची सेवा आपल्याला माहिती आहे, त्यांनी केलेलं काम आपल्याला, कारण ते लोणाचे आपले म्हणून, लोणा शहर माझं आहे म्हणून सगळ्यांची कामं करायची आणि सगळ्यांना ते ओळखत असायचे शहरामधले. त्यामुळं त्यांनी जे 33 वर्षाची सेवा दिली लोणाळा शहराला, ती फार चांगली आणि मोठी सेवा दिलेली आहे.
आणि या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना पुढील आयुष्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना, आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखी आनंदी समाधानी जावं अशी शुभेच्छा देतो. या सेवापूर्ती तसेच सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री राजेंद्रजी आडसुळे वहिनी, मंचावर उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी, लोणावळा नगर परिषदेचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष पुजारी साहेब, तसेच मंचावर उपस्थित महावितरणचे माझे सहकारी, महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर्स खराडे साहेब, समोर उपस्थित असलेले आडसुळे साहेबांचे सर्व आप्तेष्ट, त्यांचा मित्रपरिवार, महावितरणचे अधिकारी कर्मचारी, समस्त लोणावळेकर आणि बंधू भगिनींनो, आज राजेंद्र बाबूराव आडसुळे हे वयाच्या 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे महावितरणच्या सेवेतून ते आज निवृत्त झाले आहेत. आणि त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा कार्यगौरव म्हणून पुणे महावितरणचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार साहेब यांनी त्यांना एक प्रमाणपत्र देऊन गौरवलेलं आहे, ते मी वाचून दाखवू इच्छितो. प्रिय श्री राजेंद्र बाबूराव आडसुळे, प्रधान यंत्रचालक, त्यांचा CPF नंबर लिहिलेला आहे 020-23-997. आज आपण महावितरण कंपनीच्या सेवेतून निवृत्त होत आहात. आपण महावितरण कंपनीची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल मी आपला गुणगौरव करीत आहे. आपणास व आपल्या कुटुंबियास दीर्घायू, आरोग्य लाभो व आपले भावी जीवन सुखी समाधानी व समृद्धीचे जावो अशी या प्रसंगी शुभेच्छा. आपला श्री राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ, पुणे. आडसुळे साहेबांबद्दल बऱ्याच लोकांनी त्यांनी काय केलं काय नाही केलं ते चांगलं सुटलेल्या 2च गोष्टी सांगतोय आणि हा कार्यक्रम लवकर आटोपता घेतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं हस्ताक्षर. त्यांच्या हातामध्ये जे आहे सर तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर हस्ताक्षर, ज्याचं मी जॉईन झाल्याबरोबर मी त्यांचा कायल झालो. अरे वा, एवढं चांगलं हस्ताक्षर पण कुणाचं असू शकतं काय? टाईपरायटरपेक्षाही भारी. ह्या हस्ताक्षर आठवण्याचं अजून एक कारण, परवा आमच्या स्विचिंगला आमचे माननीय SC साहेब आले होते, सुपरिटेंडिंग इंजिनियर पुणे. ते खरं तर आमची खरडपट्टी करण्यासाठीच आले होते, वसुली आणि अमुक तमुक त्या गोष्टी सगळं करण्यासाठी. म्हणजे त्यांचं ते कामच आहे त्यांचं. तर ते आले, त्यांनी आम्ही स्विचिंगला बोलवलं आम्ही त्यांना, आणि स्विचिंगचं एक रजिस्टर उघडून पाहिलं SC साहेबांनी, आणि रजिस्टर उघडून पाहिलं आणि कोण मॅडम होत्या तुमच्या, श्वेता मॅडम होत्या. श्वेता मॅडमला सांगितलं आता हे जे हस्ताक्षर आणि हे नीटनेटकं लिहून ठेवण्याची जी पद्धत आहे ते तुम्ही अंगीकारा असं म्हणून त्यांनी कौतुक केलं. आम्ही म्हणलं हे कुणी केलं, तर आडसुळे साहेबांनी केलं म्हणून आवर्जून त्यांचं नाव सांगितल्यानंतर त्यांना माझ्या शुभेच्छा सांगा, ते रिटायर होणार आहेत वगैरे आम्ही बोललो, तर त्यांना माझ्या शुभेच्छा सांगा त्यावेळी पण बोलले. आणि त्यांच्यातले जे गुण आहेत ते आमच्या इतर ऑपरेटर बंधूंच्या त्याच्यामध्ये रुजवून त्यांना जायला सांगा असं त्यांनी आवर्जून सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा फॉलोअप. आज महावितरणमध्ये तुम्ही जर 33 kV सबस्टेशन बघितले, 22 kV सबस्टेशन बघितले,
तर सगळीकडे गवत असते, चिखल असते आणि तिथे जाता पण येत नाही. रात्रीच्या वेळी काम करताना खूप अडचणी येतात. पण कधी चुकून आपल्यापैकी कुणी आमच्या स्विचिंगला येऊन बघितलं तर तिथे व्यवस्थित गिट्टी भरलेली आहे. तिथं सगळं जे काही स्विचिंग सेशनला आवश्यक गोष्टी आहेत तिथं सगळ्या त्यांनी फॉलोअप करून घेतलेल्या आहेत आणि ते त्यांचं स्किल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत म्हणजे रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही म्हणतात तशा प्रकारचं ते त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे साहेबाकडे येऊन बसायचं फोनवर, बोला अडसुळे साहेब काय अडचण आहे, साहेब येऊन भेटतो ना. मग येऊन भेटलं की साहेब अर्धा तास देतात माहिती आहे त्यांना, फोनवर 1 मिनटं भेटतो. म्हणून भेटून त्यांच्याकडून काम करून घेणं ही पण एक कला आहे. तर ह्या 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या त्यांच्याबद्दल. एक महावितरणचा लोणावळ्याचा कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्या फॅमिलीला म्हणजे आप्तेष्टांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आज ते रिटायर झालेले आहेत. आजपासून महावितरणमध्ये ते कर्मचारी राहिलेले नाहीत. याचाच अर्थ आजपासून त्यांना पगार पण मिळणार नाही, उद्यापासून आजचा मिळेल. महावितरणने त्यांना सांभाळलं आजपर्यंत 34 वर्ष त्यांनी महावितरणला सेवा दिली. तो आज विषय इथे संपला. आत्ताच पेन्शन EPS 95 वाल्यांनी सांगितलं की आपल्याला 2700 काही मॅक्झिमम पेन्शन मिळतं आहे. तर त्याच्यावर काही भागत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काम करा असं म्हणत नाही मी. तुम्ही जे तुमची नवीन पिढी चांगली उत्तम घडवलेली आहे हे वाक्य त्यांच्यासाठी आहे. आपला मुलगा समोर आहेच. तर आपल्या पुढच्या पिढीला मला रिक्वेस्ट करायची आहे की आजपर्यंत महावितरणने तुम्हाला सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पिढीला मोठं घडवू शकलात. त्याच्यामुळे तुमचं घरदार चालवू शकलात. ह्याच्या पुढची जबाबदारी ही त्यांची आहे तुमची सेवा करण्याची, तुम्हाला सुखी आयुष्य देण्याची. तर त्यांनी हे लक्षात ठेवावं. आणि त्यानंतर तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य तुम्ही दीर्घायुषी व्हा, आरोग्यदायी जीवन जगा, सुखी समाधानाचं जीवन जगा. आणि महावितरणचा जरी प्रवास इथे संपला असेल तरी आम्हाला काही अडचण असेल त्यावेळी तुम्ही साथ द्या. तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला आवाज द्या, आम्ही पण तुमच्या साथीला येऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.